बाई तुझा आशीर्वाद ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते की इकडे आता राजा हा कस्टमरची वाट बघत असतो आणि तो म्हणत असतो ह्या लेट येणाऱ्या कस्टमरना ना एक्स्ट्रा चार्ज लावले पाहिजे. इतक्यात त्या ठिकाणी एक मुलगी येते आणि काच ठोठावते. आता त्या सुंदर मुलीला बघून लगेचच राजा या बसा वेलकम असं म्हणतो. आता ती मुलगी गाडीत बसल्याबरोबर राजा खुश होतो. ती मुलगी राजाला OTP सांगते 3425. राजा म्हणतो हां पुढं. त्यावरती मुलगी म्हणते OTP सांगितला मी. त्यावर लगेचच राजा म्हणतो होय बरोबर आहे. आणि मग आता राजा तिला लगेचच बघतो आणि त्याचा गॉगल काढतो. गॉगल वगैरे लावून आता तो जो फ्रंट मिरर असतो तो ॲडजस्ट करतो जेणेकरून त्याला ती मुलगी व्यवस्थित दिसावी. मग राजा मागे बघतो आणि तिला विचारतो तुम्ही ओके आहे ना, नाही म्हणजे कम्फर्टेबल ना. त्याबरोबर ती होकार देते. मग आता राजा हा स्वतः मस्तपैकी गॉगल लावून आरशामध्ये फ्लेक्स करत असतो. आता ती मुलगी राजाकडे बघतच राहते. इतक्यात त्या ठिकाणी तिचा बॉयफ्रेंड येतो. आता तिचा बॉयफ्रेंड आल्याबरोबर मग मात्र राजाचा मूड जातो. राजा म्हणतो अरे देवा जाऊ द्या. आणि मग आता राजा लगेचच गॉगल काढून ठेवतो आणि सरळ केलेले कपडे पुन्हा होते तसे करतो. त्यानंतर गाडीला चावी मारून गिअर टाकून लगेचच राजा ड्राईव्ह करायला सुरुवात करतो. तर दुसऱ्या बाजूला इकडे घरचे सगळेजण तयार असतात आणि ब्रेकफास्ट सुरू असतो. आता दादा हा हाका मारत असतो अगं लवकर येतेस ना अवनी, अवनी कुठे राहिलीस अवनी. त्याबरोबर बाबा म्हणतात काय रे काय झालं. त्यावर आता दादा सांगत असतो बघा ना बाबा अजून हिचं आवरलेलं नाही आहे. बाबा म्हणत असतात अरे आवरेल रे तिचं, तू उगाच आता तिच्या मागे लागू नकोस, शांत बस. त्याबरोबर मग दादा म्हणू लागतो बाबा खरं तर ना तुम्ही हिला लाडावून ठेवलं आहे त्यामुळे ही अशी वागते. त्यावर बाबा म्हणत असतात अरे असू देत रे, आता लग्न झालं की निघून जाईल. 4 दिवसांनी मग तूच तिला मिस करत राहशील. तर आईसुद्धा म्हणते आणि तिचा मूड आज जरा बरा नाही आहे की नाही. त्यावर दादा म्हणतो आता काय झालं तिचा मूड बरा नसायला. त्याबरोबर मग आता बाबा म्हणत असतात की तू उगाच तिच्या मागे लागत जाऊ नकोस हां. त्याबरोबर दादा म्हणत असतो बाबा मी तिला काही बोलत नाही, तुम्ही ना तिचे जास्त लाड केलेत, समजलं ना. त्याबरोबर मग आई म्हणते अरे आपण थोडं समजून घ्यायचं रे, तिला लहान आहे की नाही ती. आणि तसंही तिला हे एवढं चांगलं स्थळ आहे तरीसुद्धा लग्न का करायचं नाही आहे ते मला एक कळत नाही आहे. सारखं आपलं लग्न नको लग्न नको असं म्हणते. त्यावर बाबा म्हणत असतात मग तेच मी सुद्धा सांगतोय, एवढं चांगलं स्थळ पुन्हा मिळणार आहे का आपल्याला. त्यावर मग आता इकडे लगेचच दादा म्हणतो तेच तर बाबा पण तुमच्या मुलीला लाडक्या ते कळतच नाही आहे. तर बाबा म्हणत असतात की कळेल, होईल सगळं व्यवस्थित. तर आता आई म्हणत असते की ते काय झालं आहे म्हणजे एवढं सगळं पटकन घडतं आहे ना त्यामुळे, पण एवढं चांगलं स्थळ आहे त्यामुळे लग्नही नाही म्हणते, मला काळजीच वाटते. त्यावेळी मग तिकडे लगेचच स्वाती वहिनी येते. स्वाती वहिनी म्हणत असते खरं तर तिला शिकायचं अजून पुढे तिच्या करिअरमध्ये, आयुष्यात भविष्यात काहीतरी अचीव करायचं आहे, काहीतरी घडवायचं आहे. त्याबरोबर मग बाबा म्हणत असतात अगं पण शिक्षण घेऊन नुसतं काय होणार आहे, ही काय डॉलर्स आणि ब्युरोजमध्ये पैसे कमावणार आहे का. त्याबरोबर मग आता पटकन स्वाती वहिनी बोलून जाते नाही बाबा तसं नाही हो, पण सगळ्या मुली काही पैसे कमावण्यासाठी शिकत नाहीत ना, काही मुली फॅशन म्हणून सुद्धा शिकतात. त्याबरोबर बाबा तिच्याकडे बघतात. सॉरी बाबा एवढं म्हणत ती किचनमध्ये येते. त्यावर आई तिला समजावते स्वाती अगं बरोबर आहे तुझं बाळा, पण काय आहे ना काही गोष्टी वेळच्या वेळी होणं गरजेचं आहे ना. आणि विवान इतका चांगला मुलगा आहे, त्यांची फॅमिली एवढी चांगली आहे, मग काय हरकत आहे. त्याबरोबर मग आता बाबा म्हणतात काय रे तू त्यांच्या राहण्याची सोय केली आहेस ना नाशिकात. त्यावर मग आता लगेचच दादा सांगतो हो बाबा मी हॉटेल तर बुक केलं आहे, पण ती लोकं म्हणाली आहेत की नाशिकमध्ये आमची प्रॉपर्टी आहे आम्ही तिथेच थांबू. आई म्हणते पण आपली मुलगी काही त्यांच्याबरोबर राहणार नाही, लग्नाच्या आधी कसं ठेवायचं तिला त्यांच्याबरोबर. बाबा म्हणतात आपण 26व्या शतकात राहतो, काही नाही राहील ती त्यांच्याबरोबर. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे आता अवनी ही प्रॅक्टिस करत असते की ती बाबांच्या समोर जाणार आणि बाबांना सांगणार की बाबा मला ह्या बाउन्सरबरोबर लग्न नाही करायचं, मला मुळात इतक्या लगेच लग्नच नाही करायचं आणि या बाउन्सरबरोबर तर नाहीच करायचं. बाबा मला शिकायचं आहे हो, असं का बघताय तुम्ही. आणि तसंही मला ना नाही आवडला आहे तो मुलगा, बळजबरीने जर तुम्ही माझं लग्न लावून द्यायला निघालात ना बाबा तर बघा मी खरंच
पोलिसात जाईन आणि तुमची तक्रार करेन की माझे बाबा माझ्या पसंतीच्या विरुद्ध माझं लग्न बळजबरीने लावत आहे. त्याबरोबर मग लगेच आता इकडे ती म्हणते नाही नाही नको, असं नाही बोलणार मी बाबांबरोबर, नाहीतर त्यांना वाईट वाटेल. तर दुसऱ्या बाजूला आता ही जी मुलगी असते ती तिच्या बॉयफ्रेंडला सांगत असते, तुला माहिती आहे निशी, अरे ती कृतिका आपल्या कॉलेजमधली आणि तो वैभव, त्या दोघांनी लग्न केलं आणि फोटोज मी सोशल मीडियावर पाहिले. तुला सांगू, मला इतके आवडले ना ते फोटोज. त्यांचे फोटो बघून मलाही असं वाटलं की मी कधी लग्न करते. त्याबरोबर मग तो म्हणत असतो, अगं काय सारखं तुझं लग्न लग्न लग्न, थांब ना, मला नाही करायचं एवढ्यात लग्न, आपण लिव्हिंगमध्ये राहतोय ना. त्यावर ती म्हणते, अरे पण लग्न करायला काय हरकत आहे, प्रेम करतोस मग लग्न करूया ना. त्यावर तो मुलगा म्हणतो, गाडी थांबव रे मित्रा, गाडी थांबव, आणि तो लगेचच गाडीतनं उतरतो. त्याबरोबर त्याची मैत्रीणसुद्धा मागोमाग उतरते आणि त्याच्या जवळ जाते. आता पैसे देते ती मुलगी. आता राजा तिला सांगत असतो, अहो मॅडम एवढे नाही झाले, पण ती काही थांबत नाही. मग आता तो मुलगा पुढे चाललेला असतो आणि ती मुलगी त्याच्या मागे जात असते आणि ती त्याला मनवण्याचे प्रयत्न करत असते. हे सगळं राजा गाडीत बसून बघत असतो. तो म्हणत असतो, आईला काही नशीब आहे, नाही म्हणजे इकडं आम्हाला लगीन करायचं आहे, आम्ही गुडघ्याला बाशिंग बांधलं आहे, तर आम्हाला पोरगी घावं ना, आणि ह्याच्या मागं पोरी फिरायल्यात लगीन कर म्हणून. देवी आई काय गं हे, आमच्या पण नशिबात हाय का नाही कुणी. त्याबरोबर मग मात्र आता राजा हसतो. तसा लगेचच बाई तुझा आशीर्वाद ग, असं जे शीर्षक गीतातलं वाक्य आहे ते वाचतं आणि मग आता राजा पुन्हा तिकडनं निघतो. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला विवान आणि त्याची आई आलेली असते. आता घरचे सगळे विवानचं आणि आईचं त्याच्या स्वागत करतात. मग आता लगेचच बाबा म्हणतात, उभे का तुम्ही, या ना या, प्लीज बसा. त्यावर विवानची आई म्हणते, नाही नाही नको, ऑलरेडी खूप उशीर झाला आहे, आपण थेट निघायचंच. त्याबरोबर आता त्या ठिकाणी अवनी येत असते. अवनी मनात म्हणत असते की हो, मी फायनली आज बाबांबरोबर बोलणारच आहे, बाबांना सांगूनच टाकणार आहे की मला त्या बाउन्सरबरोबर लग्न नाही करायचं. इतक्यात आता त्याला बघून अवनी तिकडनं निघून चाललेली असते. इतक्यात आता अवनीवरती नजर पडते सगळ्यांचीच आणि बाबा अवनीला हाक मारतात, अवनी बेटा ये. त्याबरोबर मग अवनीचा नाईलाज होतो आणि अवनी खाली येते. त्याबरोबर विवान अवनीकडे बघतच राहतो. त्यानंतर मग आता तो विचारतो की ही आम्हाला बघून अशी वरती का चालली होती. त्यावर मग मात्र आता अवनी ही मान खाली घालून उभी असते. आता विवानची आईसुद्धा म्हणते, हो ॲक्च्युली मी सुद्धा नोटीस केलं. त्यावर मग मात्र आता बाबा अवनीकडे बघतात. तर आई म्हणते, अहो लाजली असेल तुम्हाला बघून. त्याबरोबर मग बाबा म्हणत असतात, बरं मी काय म्हणतो, खरेदीला तुम्ही सगळे जाताय तर जा, पण मला यायला जमणार नाही आहे. ॲक्च्युली माझी काही महत्त्वाची कामं आहेत जी मला आज पूर्ण करायची, त्यामुळे खरेदीला मी नसेल, पण तुम्ही जा अवनी. त्याबरोबर मग आता विवान आणि त्याची आई पुढे होते. बाबा अवनीला म्हणत असतात, अवनी बेटा जा, काहीच काळजी करू नकोस, छान मस्त खरेदी कर, जे जे हवं आहे ते घे, विवानच्या आवडीनिवडी जरा जाणून घेण्याचा प्रयत्न कर काय. त्याबरोबर आता आई हे सगळं फक्त बघत असते. बाबा म्हणत असतात, काळजी करू नकोस, अगदी बिनधास्त जा, निश्चिंत जा, निवांत जा, कळतंय ना. त्याबरोबर मग आता अवनी मनात म्हणत असते, मला तर ह्या बाउन्सरबरोबर जायचंच नाही आहे. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता दादा म्हणजेच यश हा स्वयंपाकाचं बघत असतो आणि बाकीचे सगळे हातात ताटं घेऊन आपल्याला खायला कधी मिळतं याची वाट बघत असतात. बाबा म्हणत असतात, काय रे यशा, होतंय की नाही आता तुझं. त्याबरोबर यश म्हणतो, होय होय बाबा होतंय, अहो थालीपीठं करतोय ना. त्याबरोबर मग आता यशाचं एक थालीपीठ बनतं. तो पटकन आणून बाबांच्या ताटामध्ये गरम गरम वाढतो. त्याबरोबर बाबा म्हणतात, काय रे एकच. त्यावर यशा म्हणतो, बाबा दुसरं लावलं आहे तोवर हे घ्या. मग आता बाबा आता ते गरम थालीपीठ मोडण्याचा प्रयत्न करतात. आता ते गरम असल्यामुळे बाबांचा हात भासतो. त्याबरोबर आता दुसरा भाऊ लगेचच म्हणतो, ओ बाबा जरा आमचा पण विचार करा, नाही तर तुमच्या नादात आमच्यासाठी काय उरणारच नाही. तर आता इकडे यशा हा दुसरी थालीपीठं लावायला जातो. बाबा इकडे म्हणत असतात, अरे ह्याला काय थालीपीठ म्हणायचं का, याच्याऐवजी एखादी पोरगी असती का नाही तर तिने काय मस्त थालीपीठं केली असती. त्या दिवशी लगीन ठरवताना पोरगी बघायला गेला आणि काय नाही तिला वडे बनवायला शिकवत होता.
इतक्यात आता त्या ठिकाणी लग्न जोडणारे ते जे काका असतात ते येतात. आता यशाची दोन्ही भावंडं पुढे सरसावतात आणि म्हणतात, काका तुम्ही अहो या ना, बसा. त्याबरोबर आता ते बाबांना विचारतात, काय येऊ का? त्यावर बाबा म्हणतात, नको जेवतोय. त्याबरोबर मग बाबा आता पाठ वाकडी करतात. इतक्यात त्या ठिकाणी यशा येतो. आता ते काका थालीपीठ बघतात, त्यांच्याही तोंडाला पाणी सुटतं, पण बाबा पाठ फिरवतात. त्याबरोबर आता यशाचे भाऊ यशाला सांगतात, यशा दादा मस्तपैकी थालीपीठ घेऊन ये काकांसाठी. त्याबरोबर यशा पहिलं पाणी घेऊन येतो. तो म्हणतो, काका पाणी घ्या. मग ते पाणी घेतात. आता मग मुलीकडच्यांचा काय निरोप आहे काका, असं आता यशाचे दोन्ही भाऊ विचारतात. त्याबरोबर मग आता लगेचच इकडे बाबा म्हणतात, काय निरोप असणार, नकारच असणार, म्हणजे त्याशिवाय आपल्या घरात तो दुसरा कुठला निरोप येतो का, सेमच निरोप येतो की. त्याबरोबर इकडे काका म्हणतात, नाही ह्या वेळचा निरोप वेगळा आहे. त्याबरोबर आता हे ऐकून यशा म्हणतो, म्हणजे? त्याबरोबर काका म्हणत असतात, होय ह्या येळचा निरोप वेगळा आहे, ह्या येळी त्यांचा लग्नाला होकार आहे. आता हे ऐकून इकडे लईच जास्त खुश झालेले असतात बाबा, यशा, त्याचबरोबर घरातले सगळेच. मग काय आता ताबडतोब बाबा त्या काकांना मिठी मारतात, त्यांच्या टकल्याची पप्पीसुद्धा घेतात आणि आत्ता लगेच येऊन यशाला म्हणतात, मी म्हटलं होतं ना तुला, ह्या घराला बाईचा आशीर्वाद लाभणार, लाभला की नाही घराला बाईचा आशीर्वाद. त्याबरोबर आता इकडे लगेचच बाबा येऊन बाहेर नाचू लागतात. आता आत्या, सुलू आत्या आणि त्यांची मुलगी बाबांना बाहेर नाचताना बघतात आणि आता सुलू आत्या म्हणते, बघितलं काय येडं, याला काही ताल सुमारच नाही. तर इकडे आता यशा हा बाबांच्या मागे बाहेर येतो. बाबांना म्हणतो, बाबा काय करताय, बाबा चला आज, चला पहिले बाबा आज चला. आणि मग तो आता बाबांना आतमध्ये चलून नाचा असं म्हणतो आणि आतमध्ये कसं बसं खेचत घेऊन जातो. तर इकडे सुलू आत्या म्हणते, कोण देणार आहे या येड्यांच्या घरात पोरगी, बरं झालं लगीन होणारच नाही आहे यांचं. आणि मग आता लगेचच कसा बसा यशा हा बाबांना तिकडनं घेऊन जातो. तर सुलू आत्या म्हणत असते, जाऊ देत तिकडं, बघतेस ना. आणि मग आता सुलू आत्यासुद्धा तिकडनं निघून जाते. आता सुलू आत्या गेल्याच्या नंतर मग इकडे नलूला मात्र टेन्शन आलेलं असतं. ती विचार करते, का मामा एवढे खुश असतील. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता अवनी आणि इकडे विवानची आई गाडीत बसलेल्या असतात. आता स्वाती येऊन अवनीच्या शेजारी बसणार असते, पण तितक्यात विवान येतो आणि स्वातीने दरवाजा उघडलेला असताना गाडीत बसतो आणि म्हणतो, थँक्स. त्याबरोबर स्वाती आता नाईलाज असतं दरवाजा गाडीचा बंद करते. इकडे आता मनातल्या मनात अवनी म्हणत असते, कशाला आला हा इथे अडचण करायला. त्याबरोबर मग आता दादा म्हणतो, स्वाती अगं बसतेस ना. त्याबरोबर वहिनी होकार देते. आता स्वाती ही गाडीमध्ये बसती खरी, पण आता तिची सगळी नजर ही अवनीवरतीच असते. ती नोटीस करत असते की अवनी अजिबातच कम्फर्टेबल नाही आहे. मग आता ती मुद्दामून लगेचच विचारते, तुम्ही चालवाल ना गाडी. त्यावर आता दादा म्हणतो, म्हणजे. त्यावर मग ती म्हणते, नाही म्हणजे झोप नाही ना लागणार तुम्हाला. त्याबरोबर आता हे असं म्हटल्यावर लगेचच विवानची आई म्हणते, काय गाडी चालवताना तुम्हाला झोप लागते. त्याबरोबर मग आता दादा म्हणतो, नाही हो, म्हणजे ते एकदा चुकून कधीतरी छोटासा डुलका लागला होता ड्रायव्हिंग करताना. तर तू तेच घेऊन बसणार आहेस का स्वाती, प्रत्येक वेळी मला काय तेच बोलणार आहेस का. त्याबरोबर मग आता स्वाती म्हणते, नाही हो तसं मला म्हणायचं नव्हतं काही, पण लागते ना तुम्हाला गाडी चालवताना झोप, म्हणून मी म्हणत होते, बाकी काही नाही. त्याबरोबर मग आता लगेचच विवानची आई म्हणते, काय खरंच यांना गाडी चालवताना झोप लागते का. त्याबरोबर मग दादा म्हणतो, नाही नाही तसं काही काळजीचं कारण नाही आहे, मी चालवेन, सांभाळून चालवेन. त्यावर आता विवानची आई म्हणते, नाही नाही नको नको, आम्हाला रिस्क घ्यायचीच नाही आहे, विवान प्लीज तू ड्राईव्ह कर. त्यावर विवान म्हणतो, ओके ठीक आहे मी करतो. आणि मग विवान गाडी चालवायला येतो. स्वाती येते आणि अवनीजवळ मागे बसते. त्यावर अवनी खुश होते आणि स्वाती आणि अवनी एकीमेकीच्या हातावरती हात ठेवतात. स्वाती अवनीला आधार देत असते. त्यानंतर मग आता गाडी सुरू झालेली असते आणि प्रवासाला सुरुवात होते. दादाने बरोबर पाहिलेलं असतं की स्वाती आणि अवनी एकीमेकीच्या हातावर हात ठेवत आहेत, म्हणजे नक्कीच यांनी हे सगळं जाणून बुजून केलेलं आहे हे दादाला कळतं. पण दादा आता काही बोलत नाही. तर दुसरीकडे आता ते जे काका असतात ते म्हणत असतात की मी काम करतो कशासाठी ते तर तुम्हाला माहिती आहेच. त्यावर लगेचच आता इकडे
इकडे बाबा म्हणतात की हो माहिती आहे की कमिशनसाठीच करता ना तुम्ही काम. त्याबरोबर मग आता लगेच ते काका म्हणतात नाही, कमिशनसाठी मी काम करत नाही. मी काम करतो ते फक्त आणि फक्त हे सिद्ध करण्यासाठी, हे दाखवून देण्यासाठी की लग्नाच्या गाठी ह्यावरती देवाने बांधलेल्या नसतात, तर लग्नाच्या गाठी ह्या आपण इथेसुद्धा बांधू शकतो हे दाखवून देण्यासाठी. आता त्या मुलीने आता इकडे पसंती तर दिलेली आहे आपल्या यशाला. आता हे ऐकून यशा खरोखरच खुश होतो. त्याबरोबर मग आता पुढे ते काका म्हणतात पण मुलीकडच्यांची इच्छा आहे की आम्ही मुलाचं घर बघतो आणि फायनल काय ते सांगतो. त्याबरोबर बाबा म्हणतात जर घर बघितलं तर मग मात्र लग्न कॅन्सलच होईल. त्याबरोबर मग आता लगेचच इकडे ते जे काका असतात ते म्हणत असतात घर बघितलं एकदा की मग निर्णय देतील आणि मग लग्न असं म्हणाले आहेत. त्यावर मग आता मात्र यशाला टेन्शन येतं. बाबा तर म्हणतात की नाही, जर ती मंडळी घर बघायला आली तर मात्र लग्न कॅन्सल. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता राजाच्या गाडीमध्ये जो माणूस बसलेला असतो तो राजाला म्हणत असतो लग्न बिग्न झालं आहे का नाही तुझं बाबा. त्याबरोबर राजा सांगतो नाही अजून झालेलं. त्यावर मग आता ते दादा राजाला म्हणतात अरे मग करून घे, योग्य वयात योग्य गोष्टी घडणं गरजेचं असतं बाबा. वेळ निघून गेली की मग गोष्टींना अर्थ उरत नाही ना, म्हणून म्हणतोय. त्याबरोबर मग राजा म्हणत असतो काका अहो लग्नाचं काय, लग्न करायचं आहे हो, गुडघ्याला बाशिंग बांधलं आहे खरं, पण मुलगी पण मिळायला हवी ना, मुलगीच मिळत नसेल तर काय करणार. त्याबरोबर मग ते काका म्हणत असतात की अरे ही बघ, जी समोर असते ना ती शोधायला जाण्याची गरज पडत नसते, ती येते आणि आपोआप धडकते. त्याबरोबर इतक्यात आता विवानची गाडी आणि राजाची गाडी एकामेकाला धडकतात आणि धडकत नाही, चांगल्या आदळतात. आता विवानची गाडी आदळल्याबरोबर विवानला राग येतो आणि विवान आता गाडीतनं मोठ्या भीमाखात तोऱ्यातच खाली उतरतो. आता विवान खाली उतरल्याबरोबर त्याच्याबरोबर आता अवनीचा भाऊही खाली उतरतो. समोरून राजाही खाली उतरलेला असतो. आता राजा बघतो की त्याच्या गाडीचं नुकसान झालं. विवानही बघतो की त्याच्याही गाडीचं नुकसान झालं. विवान आता मोठ्या तोऱ्यात पुढे येतो. राजा आता त्याला चांगल्यापणे म्हणत असतो अरे भावा कशी गाडी चालवतोय तू रफ बाय टफ, बघितलं नाहीस का तू, मी येत होतो ते समोरून. त्याबरोबर मग आता विवान म्हणत असतो हे यू फूल, दिसत नाही का तुला, आंधळा आहेस का तू, हां माझ्या गाडीचं केवढं नुकसान केलं आहे. त्याबरोबर राजा म्हणत असतो अरे हे मी तुला म्हणलं पाहिजे, येडा आहे का रे तू, तू माझ्या गाडीचं नुकसान केलं आहे. त्याबरोबर विवान म्हणतो तू मला शिकवणार. त्याबरोबर राजा म्हणतो तुझ्या तर आता, आणि मग आता तो उडी मारून पुढे येतो. त्याबरोबर आता इकडे विवान हा राजावरती आवाज चढवून बोलत असतो. तसा लगेचच राजा हा त्याला म्हणत असतो मी नीट बोलतोय ना तुझ्याशी, मग नीट बोलायचं, येडाबेडा झालाय कर तू, हुबला काय का रे. त्याबरोबर मग मात्र आता विवान आणखीनच जास्त बोलू लागतो. राजा आता तिथे विवानच्या जवळ येतो. आता राजा तिकडे आल्याबरोबर मग आता विवान आणि राजा ह्या दोघांमध्ये चांगलाच कडाक्याचा वाद पेटतो. विवान म्हणतो यू काय काय करणार आहेस तू माझं, हां. त्याबरोबर राजा म्हणतो अरे बावळटा, अक्कल विक्कल हाय का नाही रे तुला, घोडम्या, अरे रॉंग साईडने आला कसा काही तू, दिसत नव्हतोय तुला. त्याबरोबर मग तो म्हणतो मी कुठल्या पण साईडने येईन, हू आर यू, तू कोण मला विचारणारा, ह्या एरियाचा भाई आहेस की दादा. त्याबरोबर मग आता लगेचच विवान हा कॉलर पकडतो इकडे राजाची. त्याबरोबर मग राजा म्हणतो अरे बापरे, नको नको, हे असलं काहीतरी करू नकस, नाही तर उगाच पब्लिकचा मार खाशील. त्याबरोबर विवानला राग येतो आणि विवान म्हणतो तुझ्यात तर आता, आणि मग तो आता राजाची कॉलर पकडतो. त्याबरोबर राजाला आता राग येतो आणि मग राजा आता म्हणतो लई मोठी चूक केली तू भावा. त्याबरोबर आता दुसऱ्या बाजूला इकडे स्वाती आणि अवनी हे सगळं बघत असतात. दोघींनाही भीती वाटते. मग अवनी म्हणते चल वहिनी आपण बघूया बाहेर. त्याबरोबर आता विवानची आई अवनीचा हात पकडते आणि म्हणते नाही नाही नको, दोघींनीही गाडीतनं खाली उतरू नका, इथेच थांबा. विवान आहे ना बाहेर, ही मॅनेज, तो करेल काय हँडल करायचं आहे ते. 4 इंग्रजीत शिव्या दिल्या की नाही या गावछापला की बरोबर समजेल लायकी त्याला त्याची. त्याबरोबर आता लगेचच अवनी म्हणते पण जर ह्याने मराठीत शिव्या द्यायला सुरुवात केली तर त्या तुमच्या विवानला झेपतील का.
त्याबरोबर आता त्या काकू लगेचच अवनीकडे बघतात आणि म्हणतात की माझा विवान बॉडी बिल्डर आहे, तो बघून घेईल काय करायचं ते. त्यावर अवनी म्हणते हो बाउन्सरच आहे. त्याबरोबर त्या काकू अवनीला म्हणतात काय, त्यावर अवनी म्हणते स्ट्रॉंग, छान आहे विवान. त्यानंतर मग आता पुन्हा विवानची कॉलर, आता इकडे राजाची कॉलर विवान पकडतो. त्याबरोबर राजा म्हणतो पुन्हा गचंडी धरली, आता तू लय मोठी चूक केली. आणि मग आता तो लगेचच विवानला मारायला हात उगारतो. इतक्यात तिकडे अवनी येते आणि आता अवनी थांबा एवढंच ओरडते आणि नजरेनेच ती राजाला सॉरी म्हणत असते. अवनीला बघून राजा ताबडतोब थांबतो आणि अवनीकडे बघतच राहतो. आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल. धन्यवाद.